माणूस मरताना त्याला नेमके काय वाटत असावे. आईला ब्रेन कॅन्सर झाला होता. हळूहळू तिचं बोलणं कमी झालं आणि नंतर बंद झालं. थोडं थोडं बोलायची. तिचे कानात शब्द साठवायला खूप लक्ष देऊन ऐकायचो. अशी समोर बोलायची नाही. मग फोन करायचो, फोनवरती बोलायची. खूप मोठी इच्छाशक्ती होती तिच्याकडे. हळूहळू तिचे बोलणे बंद झाले. 2 महिन्यापासून ती बेडवर होती, झोपून. अंगाची कातडी निघत होती. ती सतत बेशुद्ध असत. कधी कधी ओळखीच्या आवाजावर तिचे डोळे हालत असत, पण डॉक्टर म्हटले ते आपोआप हालत आहे. हळूहळू शरीरातील एक एक अवयव निकामी होत होते. डोळ्यातून आणि तोंडातून रक्त येत असे. पाहत नव्हते. 1 सेकंद असं नव्हतं की आमच्या डोळ्यातून पाणी येत नसेल. सर्वात कठीण असते आई बरी व्हावी म्हणून मी रोज प्रार्थना करत होतो. पण आजार इतका वाढला होता की मी प्रार्थना बंद केली. सर्वात हृदयद्रावक असते जेव्हा आईचे डोके मांडीवर घेऊन तिला शांत झोप, घरच्यांची चिंता करू नकोस असे सांगावे लागते. तेव्हा सर्व औषध उपचार बंद ठेवण्यात आले. शेवटी आईला जाताना त्रास होऊ नये म्हणून सतत पेन किलर देत होतो. 3 दिवसापासून. आणि वडील सतत सोबत होते, पण आई लढत होती. 3ऱ्या दिवशी मी तिच्या जवळ थांबलो. श्लोक आणि मंत्र हे मोबाईलवर चालू होते. शेजारची एक मुलगी होती. तिला सगळ्यांचा त्रास होत होता. ती सारखी तक्रार करत होती. तरी रात्री मी 12:30पर्यंत मंत्र जाप चालू ठेवला होता. पेन किलरची इंजेक्शन चालू होते. आई मोठमोठ्याने श्वास घेत होती. मी मध्ये मध्ये आईशी बोलत होतो. तिच्या डोक्यावरून हात फिरवत होतो. 2:30 आईचा श्वास कमी झाला आणि बंद झाला. आई देवाघरी गेली. सर्व संपलं म्हणून मी हातास बसलो होतो. डोकं बधीर झालं होतं. भावाला फोन केला आणि मित्राला पण. मित्र आला तेव्हा थोडं भानावर आलो. आई गेल्याची जाणीव झाली तेव्हा डोळ्याला पदर फुटला. ती अत्यंत त्रासत होती, जाणवत होते, पण तिला बोलता येत नव्हते. तिच्या प्रत्येक श्वासात जाणवत होती की खूप त्रास होतोय, पण वडील आणि मुलापाशी जीव अडकला आहे त्यामुळे ती लढत होती. कदाचित आईला जाणीव होती की आपलं जाणं हा सहन करेल, किती त्रास झाले तरी दुसऱ्याला जाणू देणार नाही. त्यामुळे वडील आणि भाऊ असताना ती लढत राहिली. मी सोबत असताना समोर श्वास सोडला. भाऊ अजून या धक्क्यातून सावरला नाही आहे. वडील अजून त्रासात आहेत. आयुष्याचा सगळ्यात मोठा आधार हरवला आहे. त्यापुढे शब्द फिके आहे. माणूस जाताना जे जवळचे आहे त्यांच्याविषयी विचार करत असणार, कारण माणसाचं मन या भौतिक जगात गुंतलेलं आहे. इथली कामे कधी संपणार नाही. पतीचे, पत्नीचे, मुलामुलींचे कसे होईल या विचारात माणूस लढत राहतो. जुन्या चांगल्या आठवणी डोळ्यासमोर येतात. परत जण पाहिले आहे. आई वडील गेल्यावर 2 महिन्यात पुरेसारखे होतात, कारण त्या व्यक्तीने तेवढे इमोशन गुंतलेले नसतात. व्यक्ती असली काय नसली काय त्यांना फरक नाही पडत. आमचे जग आईभोवती फिरत असे. आईला सांभाळणार एवढे मोठं कधीच झालो नाही. आईने सांभाळले आम्हाला. ती त्रासात गेली नसती तर एवढं दुःख झाले नसते. पण तिला जाताना खूप त्रास झाला, त्यामुळे दुःखाला परिसीमा राहिली नाही. काही जणांनी सल्ला दिला, स्वतःला सांभाळ, आयुष्यात पुढे जा, चांगला पैसा कमव. आयुष्य म्हणजे पैसे कमवणे आणि नोकरी करणे एवढेच आहे का? पैसा असो अथवा नसो, पण खऱ्या अर्थाने माय वाचून भिकारी झालो आहे. शाळेत जेव्हा समजायचे नाही स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आता अर्थ समजला आणि उमगला देखील. धन्यवाद.